वंदितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोभमं गदिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमोऽसुधकेवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि आमचं 47 शक्तींचं प्रकरण सुरू आहे। ज्या शक्ती पारिणामिक भाव स्वभावी आहे, कर्मनिरपेक्ष आहे, या शक्ती अनादि अनंत आहे, द्रव्य गुण आणि पर्यायी मध्ये व्यापक असणार आहे। अशा तऱ्हेच्या या शक्ती आत्म्यामध्ये आत्ताही आमच्या विद्यमान आहे, परंतु आम्हाला त्याची अनुभूती होत नाही, प्रतीती आलेली नाही। याचं कारण आम्हाला आमच्या आत्मतत्वावर अजूनही प्रगाढ श्रद्धा नाही। अजूनही आम्ही कुठेतरी मिथ्या मान्यतेमध्ये, परकर्तृत्वामध्ये, परभोक्तृत्वामध्ये योग्य कारण न लावता कुठलं तरी दुसऱ्याच कारणाला महत्व देऊन आम्ही जीवन जगतो आहे। आणि म्हणून आचार्य या शक्तींच्या माध्यमातून आम्हाला सजग करू इच्छितात की आता तरी तू स्वभावाचं भान कर, या शक्तींचं खरं स्वरूप समज। शक्तींचं स्वरूप समज म्हणजे तुझंच तू स्वरूप समज, तुझाच तुला परिचय करायचा आहे। आणि त्यासाठी आम्ही आज बघतो आहे अकार्य कारणत्व शक्ती। काल ही शक्ती आमची अर्धी झालेली होती की शास्त्रामध्ये निमित्त कथनाने बऱ्याचदा असं म्हटलं जातं की एक द्रव्य दुसऱ्या द्रव्यासाठी कारण आहे। कुंभकाराने घडा बनविला, कुंभकाराने कार्य केलं कुंभाचं, असं आम्ही व्यवहारामध्ये म्हणतो किंवा आगमामध्ये अशा तऱ्हेचं कथन येतही। जसं नेमिचंद्र आचार्यांनी द्रव्य संग्रहामध्ये या कथनालाही प्राधान्यता देऊन कथन केलेलं आहे। हा जीव द्रव्य कर्माचा करता आहे असंही म्हटलेलं आहे। हा जीव अशुद्ध रागादिकांचा अशुद्ध निश्चयनयाने करता आहे आणि शुद्ध निश्चयनयाने हा जीव शुद्ध भावाचा करताय। नेमिचंद्र आचार्यांनी 3 दृष्टिकोन आमच्या समोर ठेवले। एक ठेवला असद्भूत व्यवहार नयाचा दृष्टिकोन, की ज्याच्यामध्ये सांगितलं की हा जीव द्रव्य कर्माचा करता आहे। दुसरं लावलं अशुद्ध निश्चयने, त्यामध्ये सांगितलं की हा जीव भाव कर्माचा करता आहे। आणि तिसरी दृष्टी जी लावली ती स्वाभाविक दृष्टी लावली, त्यावेळेला सांगितलं की हा जीव फक्त आपल्या परिणामांचा करता आहे। भोक्तापणा देखील अशाच तऱ्हेने अमृतचंद्र आचार्यांनी लावलेला आहे। मग प्रश्न असा येतो की एका ठिकाणी आचार्य सांगतात की हा जीव पराचा करता नाही आणि दुसऱ्या ठिकाणी सांगतात की हा जीव पराचा करता आहे। कोणतं कथन आम्ही समीचीन मानायचं, यावर उत्तर आचार्य स्वयं देतात की तू नयविवक्षा जाणून घे। कोणत्या विवक्षेतून ते कथन केलेलं आहे त्याची समीचीन पार्श्वभूमी तू समजून घे। जेव्हा जीव द्रव्य कर्माचा करता आहे असं म्हटलं जातं, तेव्हा त्या ठिकाणी ते कथन असद्भूत व्यवहार नयाचं आहे। असद्भूत आहे म्हणजे वस्तुभूत नाही ही गोष्ट समज। त्यावेळेला काय संयोग आहे, कर्म कशा प्रकारे बांधल्या चाललेला आहे, ती विवक्षा पाहून त्या ठिकाणी तसं कथन होणार आहे। त्या कथनाला तू यथार्थ परमार्थ कथन मानू नको, असद्भूत आहे ते, म्हणून त्याला परमार्थ समजू नको। परमार्थ तुला ज्ञात करून घ्यावं लागेल निश्चय नयाच्या कथनातून। आणि त्या नयाने जेव्हा तू समजशील त्यावेळेला कुठेही एकमेक नयांमध्ये वितंडवाद नाही।
दोनही नय जाणण्याच्या कक्षेपर्यंत समान तुल्यबल आहे. पण एक नय बाह्य संयोग दाखवितो आणि एक नय आंतरिक वस्तुस्थिती सांगतो. व्यवहार नय कोणता संयोग प्राप्त झाला किंवा त्याचं बाह्यतः आचरण कशा प्रकारचं आहे हे बघून कथन करतो, तर निश्चय नय वस्तुतत्वाला धरून कथन करतो. म्हणून शास्त्रामध्ये निमित्त कथनानी पण वाक्य येतात, पण त्याचा अर्थ लावताना आम्हाला योग्य अर्थ लावावा लागतो. त्याचा अर्थ असा की जेव्हा ते कार्य प्रगट होतं त्यावेळेला त्याला बाह्य निमित्त कारण काय पडलं हे दाखविणं हे व्यवहार नयाचं प्रयोजन आहे. जर आम्ही कुंभाचं उदाहरण घेतलं तर मातीतून कुंभाची निर्मिती झाली हे निश्चय कथन आहे. पण माती जेव्हा कुंभरूप परिणमली त्यावेळेला बाह्य निमित्त कारण कुंभकाराचं पडलेलं आहे. म्हणून कुंभकाराला देखील निमित्त रूपाने कर्ता म्हटलेलं आहे. आणि बाह्य निमित्ताच्या आधारावर त्या ठिकाणी दोन द्रव्यांमधला जरी तो वास्तविक निमित्त नैमित्तिक संबंध असला तरीही त्याला आगमामध्ये कर्ता कर्म संबंध देखील सांगितला जातो. आणि ते सांगणं गैर नाही, पण म्हणणं किंवा मांडणं तशा प्रकारचं हे मात्र चुकीचं आहे. म्हणून निमित्ताचं ज्ञान करून देण्यासाठी असं कथन आगमात येतं. छडालामध्ये देखील जी तिसरी ढाल आहे छडालामधली आणि त्यामधला दुसरा श्लोक आहे त्या ठिकाणी निश्चयाचं पहिल्यांदा वर्णन केलं. निश्चय सम्यक दर्शन कशाला म्हणायचं, निश्चय सम्यक ज्ञान काय आहे, निश्चय सम्यक चारित्र्य काय आहे, या 3 ओळी सांगितल्यानंतर चौथी ओळ त्या ठिकाणी सांगितली की ह्या सगळ्या व्यवहाराचं कथन केलं आणि हा व्यवहार कथन हेतू नियतको होई अशा प्रकारचं हे निश्चय व्यवहार कथन निश्चयाला कारण म्हटलेलं आहे. छडालामध्ये पंडित दौलतरामजींनी ही संज्ञा ठेवलेली आहे. याचा अर्थ व्यवहार करता करता आम्हाला निश्चयाची प्राप्ती होईल हा नसून आम्ही निश्चयाला लक्षात ठेवून जर योग्य तऱ्हेने त्या भूमिकेला अनुसरून व्यवहार करू तर तो व्यवहार जेव्हा समीचीन बनेल त्यावेळेला निश्चयाची साधनता दिसणार आहे. म्हणजे ज्या वेळेला निश्चयाची सिद्धी झालेली आहे. उदाहरणार्थ जर आम्हाला चौथ्या गुणस्थानवरतीची 5व्या गुणस्थानवरतीची एखाद्याची भूमिका आहे. 5व्या गुणस्थानामध्ये अनंतानुबंधी आणि अप्रत्याख्यानावरण चतुष्क यांचा अभाव आहे. या अभावामध्ये तो जीव श्रावक बनलेला आहे, अणुव्रतांचा धारी आहे. आता ते अणुव्रत हे जे काही आहे हे व्यवहार आणि चारित्र्य म्हटल्या जातं. पण हे व्यवहार चारित्र्य त्याच्या जीवनातच यथार्थ रूपाने असणार आहे, ज्याच्या जीवनामध्ये त्याचे परिणाम अशा प्रकारे 8 कषायांच्या अनुदयामध्ये वितराग भाव कथनचित ज्याच्या जीवनात आहे त्याच्या जीवनात व्यवहाराने अशा प्रकारची श्रावकाची भूमिका निश्चितपणे असणार आहे. म्हणजे त्या निश्चयाला साधेसा अनुकूल व्यवहार त्याच्या जीवनात असणारच आहे. जर आम्ही चौथं गुणस्थान घेतलं की ज्याला आत्मप्रतीती झालेली आहे अशा जीवाचा व्यवहार कसा असेल हा जर आम्ही प्रश्न विचारला स्वतःला तर तो निश्चितपणे सप्त व्यसनांचा त्यागी असलाच पाहिजे. तो अष्टमूलगुणधारी असलाच पाहिजे. त्याची पंचपरमेश्वर समीचीन श्रद्धा असलीच पाहिजे. त्याला 7 तत्वांमधलं एकत्व रूप असणारं आत्मतत्व त्याची श्रद्धा त्याच्या जीवनात असलीच पाहिजे. पंचेंद्रियाच्या विषयांविषयी आसक्ती त्याची संपलेली आहेच. हा इतका व्यवहार चौथ्या गुणस्थानवरती त्या अविरत सम्यक दृष्टीच्या जीवनात अपरिहार्यपणे आहे.
आणि अशा व्यवहाराला निश्चयाचा हेतू म्हटलेला आहे. आम्ही व्यवहार करतो आहे, पण निश्चयाची जर आम्हाला उपलब्धी झाली नाही तर तो व्यवहार अजूनही आमचा पूर्ण व्यवहार रूप म्हटल्या जात नाही. हा या ठिकाणी भाव लक्षात घ्यायचा. म्हणून हेतू नियतको होई याच व्यवहाराला निश्चयाचे कारण म्हटले. याचा अर्थ ते कार्य संपन्न झाले, म्हणजे जे आम्हाला इप्सित होतं, जसं चौथ्या गुणस्थानवर्तीची भूमिका किंवा पाचव्या गुणस्थानामधली श्रावकाची भूमिका किंवा त्याच्या 11 प्रतिमा, हे कार्य ज्या वेळेला संपन्न झालेलं आहे, म्हणजे निश्चयाची प्राप्ती त्याला झालेली आहे, तेव्हा अनंतर पूर्व पर्याय विशिष्ट द्रव्य कसे असेल, हा तिथे प्रश्न आहे. तर अनंतर पूर्व पर्याय विशिष्ट द्रव्य निश्चितपणे शुभ परिणतीच असणार आहे. चौथ्या गुणस्थानात जेव्हा तो जातो आहे तर त्याची पहिल्यांदा मिथ्यात्वाची भूमिका, पण डायरेक्ट मिथ्यात्वातून तो पहिल्या भूमिकेत म्हणजे चौथ्या गुणस्थानात जात नाही. त्याला करण परिणाम पूर्वकच तो चौथ्या गुणस्थानात पोचतो. म्हणजे कर्ण परिणामामध्ये सुद्धा अधःकरण हेही चौथ्या गुणस्थानाला प्राप्त करणारे परिणाम नाही. तोही तिथे जो व्यवहार आहे अजून तोही पूर्णतः योग्य रीतीने पालन तिथे नाही, पालन नाही म्हणण्यापेक्षा त्याची अजून पूर्णत्वाची प्राप्ती त्याला झालेली नाही आहे. म्हणून अधःकरण, अपूर्वकरण, अनिवृत्तीकरण आणि अनिवृत्तीकरणाचा अगदी शेवटचा परिणाम की ज्यानंतर त्याला सम्यक्त्वाची प्राप्ती होणारच आहे हे निश्चित आहे. तर ह्या भूमिकेपर्यंत ते द्रव्य त्या समयात शुभ असं परिणत असं व्यवहार रूप परिणत आहे, ही गोष्ट आम्हाला लक्षात ठेवायची आहे. आणि म्हणून निश्चय प्राप्त झाला असताना त्या भूमिकेला अनुसरून व्यवहार तशाच प्रकारचा असावा लागेल. जर आम्ही म्हटलं की त्याच्या जीवनात 12 कषायांचा अनुदय आहे, म्हणजे अनंतानुबंधी नाही, अप्रत्याख्यानावरण नाही आणि प्रत्याख्यानावरण 12 कषाय नाही, आणि तो घरामध्ये आहे, घरगृहस्थीत आहे, असं होणं नाही. जर 12 कषायांचा त्याच्या जीवनात अनुदय विद्यमान आहे तर तो निश्चितपणे मुनी बाह्यतः असलाच पाहिजे. तसाच व्यवहार, मुनिपदाचाच व्यवहार, 28 मूलगुणांची पालना, 12 प्रकारचं तप, 10 प्रकारचा धर्म, 3 गुप्ती रूप, 5 समितीपूर्वक प्रवृत्ती, ही त्याच्या जीवनात अपरिहार्यपणे असावीच लागणार आहे. म्हणून हेतू नियतको होई एकच एवढे शब्द आहे, 3 शब्द, पण त्याच्यामध्ये एवढं प्रासंगिक मर्म लपलेलं आहे. नंतर वास्तविकतः 6 कारक स्वतंत्र रीतीने सर्व द्रव्यामध्ये घटित होतात. 6 कारकांचा संबंध आम्ही लावतो अकार्यकारणत्व शक्तीमध्ये, की एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याचं कार्य नाही, कारण नाही. प्रत्येक द्रव्य आपलं स्वतंत्र रीतीने त्याचे षटकारक त्याच्यामध्येच विद्यमान आहे. जसं जर एखादं वाक्य म्हटलं की माती मातीच्याच द्वारे, मातीपासूनच, माती रूपानेच कुंभरूप परिणत झालेली आहे. म्हणजे षटकारक लावताना माती करता, मातीलाच, मातीतूनच, मातीसाठीच, मातीपासूनच, हे सगळं कारक संबंध, साही कारक एका मृतपिंडिकामध्ये घटित केल्या गेला. त्याप्रमाणे जीवात आम्ही लावत असताना जीवामध्ये देखील स्वतंत्र रीतीने जीव परिणाम झाले. त्याचा कर्ता जीव, ते जे परिणाम त्याचे झाले तेच त्याचं कर्म, ते परिणाम आत्म्यापासून झाले म्हणून करण आत्माच, ते परिणाम आत्म्याला समर्पित झाले म्हणून संप्रदान आत्माच, कुणापासून ते आले तर आत्म्यापासून आले म्हणून अपादान आत्मा, आणि अधिकरण त्याचं आधार काय तर आत्माच. अशा रीतीने
हे षटकारक एक द्रव्याश्रित त्या ठिकाणी लावायचे आहे, तेव्हा आम्हाला अकार्यकारण शक्ती समजू शकते. एका द्रव्याचे षटकारक त्याच द्रव्यात दोन गोष्टी युगपत असतील, कुंभकार घडा करतो आहे, युगपत दिसणाऱ्या दोन क्रिया, माती त्या रूप परिणत होते आहे, पण कुंभकाराचे षटकारक कुंभकारात, कुंभकाराचा तो कुंभकार त्याला मला घडा करायचा आहे, हा त्याचा जो परिणाम झाला, या परिणामाचा तो करता आहे. ते परिणाम जे झाले मला घडा करायचा आहे, हे जे परिणाम त्याचे झाले, हे त्याचं कुंभकाराचं कर्म आहे. नंतर कुंभकाराने हे जे परिणाम केले ते स्वतःतून केले. आत्म्या म्हणजे करण देखील आत्माच आहे. ते परिणाम स्वतःमध्ये समर्पित झाले म्हणून संप्रदान कुंभकार आहे. ते परिणाम त्याच्यापासून निर्माण झाले म्हणून अपादान तो आहे. आणि त्या परिणामांचा आधार आत्माच आहे. अशा रीतीने हे षटकारक एक द्रव्याश्रित लावायचे आहे. मातीचं मातीमध्ये लागलेलं आहे. हे असे षटकारक सर्व द्रव्यांमध्ये अशा रीतीने आम्ही पाहणार आहोत, एका द्रव्यात घटित होतात. समयसारच्या तिसऱ्या गाथेत म्हटले की विश्वातील सर्व पदार्थ आपल्या गुणपर्यायीला प्राप्त होऊन परिणमित होतात आणि ही एकताच जगामध्ये सुंदर आहे. या जगामध्ये सर्व सुंदर काय आहे तर एयत विभक्त आत्मा हा सुंदर आहे. जो विसंवाद त्याच्यामध्ये बंधक हा विसंवादिनो, बंधाची कथा, दोनची कथा ही त्याच्यासाठी विसंवाद उत्पन्न करणारी आहे आणि एकतेची कथा ही सुंदरतेला प्राप्त करून देणारी आहे. आत्मतत्वात सर्व गुण एकाकार असून ते परस्परांना स्पर्श करत नाही, असं हे सर्वच अकल्पनीय म्हणजे आमच्या कल्पनेच्याही पलीकडचं की किती स्वतंत्रता, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक गुण, प्रत्येक पर्यायाची अशी ही स्वतंत्रता की आहे एका ठिकाणी, पण तरी देखील एकमेकांचं स्वातंत्र्य अबाधित रीतीने त्याही परिस्थितीमध्ये विद्यमान आहे. जसं एका घरामध्ये समजा 40 सदस्य आहे आणि ते 40ही सदस्य जर आम्ही राजकारणाचा विचार केला तर कोणी बीजेपी वालं असेल, कोणी आप वालं असेल, कोणी काँग्रेस वालं असेल, कोणी राष्ट्रवादी वालं असेल, कोणतंही असेल, तरीही एकमेकांच्या स्वातंत्र्याला प्रतिबंध न करता प्रत्येक जण एकत्र गुणा गोविंदानी राहतात आहे. अशा तऱ्हेने हे सगळे गुण एका द्रव्यात त्या ठिकाणी अशा पद्धतीने सामावलेले आहे. युक्ती, आगम आणि प्रत्यक्ष या प्रमाणांनी वस्तूची मर्यादा आम्हाला जाणायची आहे. आमच्या जवळ ज्ञान आहे, आम्ही युक्ती वापरू शकतो, अनुमान वापरू शकतो, आगमामध्ये काय कथन आहे हे आम्ही पाहू शकतो आणि प्रत्यक्ष प्रमाणाने देखील आम्ही वस्तुतत्व जाणून घेऊ शकतो. या रीतीने आम्हाला वस्तुतत्व जाणून घ्यायचंय. जसं पहिल्यांदाही आचार्यांनी सांगितलं की कुंद आचार्य हे विदेह क्षेत्रात जाऊन आले आणि विदेह क्षेत्रात सिमंदर भगवंतांची दिव्यध्वनी ऐकल्यानंतर त्यांनी आल्यानंतर समयसार ग्रंथ लिहिला. प्रश्न अंतरंगात येतो की भगवंतांच्या दिव्यध्वनीनी जी वाणी ऐकली त्यातून हा ग्रंथ निर्माण झाला का? आचार्यांनी याचा स्वयं निषेध केला आणि सांगितलं की मी हा ग्रंथ माझ्या युक्ती बलाच्या माध्यमातून अशा तऱ्हेने आगमज्ञानाने आणि प्रत्यक्ष प्रमाणाने मी हा या ठिकाणी लिहत आहे. आम्हाला देखील तोच पकडायचा आहे धागा आणि त्याच पद्धतीने आम्हाला कार्य करायचंय. आचार्य ज्या मार्गाने गेले तोच मार्ग आमच्यासाठी निष्कंटक आणि राजमार्ग असणार आहे. अशा रीतीने वस्तूची मर्यादा आम्ही जाणायची आहे. त्यामुळे आत्म्याचा परासोबत कुठेही कार्य कारण नाही हे प्रतीतीत येईल. ही शक्ती
अनंत स्वाधीनतेची सूचक आहे. तर स्वयंनिर्भर राहण्याला हा अमोघ उपाय आहे. जेव्हा आम्ही अकार्यकारणत्व शक्ती समजतो, जाणतो, त्यावेळेला आम्हाला हे ज्ञात होतं की मी कुणाचंही करता नाही आणि मी कुणाचंही कर्म नाही. माझ्याकडे मी परकर्तृत्व घेऊ शकत नाही आणि या परकर्तृत्वाच्या खूप मोठ्या भारापासून आम्ही स्वतः निर्भर होतो. तसही आम्हाला जर वर चढायचं असेल, शिखर पादाक्रांत करायचं असेल, तर आम्हाला निर्भर व्हावं लागतं. आता आम्हाला तर हे मोक्ष शिखर उपलब्ध करायचं आहे, आत्म्याची अनुभूती घ्यायची आहे. आणि या अनुभूतीमध्ये जर आम्ही परकर्तृत्वाचं ओझं घेऊन जीवन जगत असू, तर आम्हाला कधीही आत्मतत्वाची उपलब्धी होत नाही. त्या ओझ्यानी आम्ही थकून चाललेलो आहे आणि म्हणून आम्हाला आचार्य सांगतात की हे परकर्तृत्वाचं ओझं आता तू वाहू नको. म्हणून हा निर्भर होण्याचा अमोघ उपाय आहे. या शक्तीच्या प्रतीतीने परात काही करण्याची आकुलता आणि पर माझ्यात काही करतील ही भीती क्षणामध्ये नष्ट होते. परातील कर्तृत्व, भोक्तृत्व, स्वामीपणाची भावना सोडून स्वतःच्या न्यायोक भावाकडे दृष्टी लावणे, स्वसंवेदन ज्ञान करणे आणि स्वरूपात निमग्न राहणे. आम्ही सर्वांनी हे कार्य आमच्या जीवनात करायचं आहे. आणि अशा या मंगल भावनेसह ओम ह्रीम कारक चक्ररहितोहम, मी या कारक चक्रापासून, षटकारक पराच्या या चक्रापासून मी रहित आहे. यानंतर आमची 15वी शक्ती येणार आहे, परिणम्य परिणामकत्व शक्ती. परिणम्य म्हणजे अशा तऱ्हेने परिणम्य म्हणजे आत्म्यामध्ये ज्ञेयाचं प्रतिबिंब झळकतं, ही परिणम्य शक्ती. आणि स्वपराला जाणतो आत्मा, ही परिणामिकत्व शक्ती. तर या ठिकाणी संस्कृत मध्ये कुंद अमृतचंद्र आचार्य लिहितात की परात्म निमित्तक ज्ञेय ज्ञायाकार ग्रहण ग्राहण स्वभाव रूप परिणम्य परिणामिकत्व शक्ती ही. हे आत्मन, तू स्वपराचा ज्ञाता आहेस, तसाच तू स्वपराचा ज्ञेय पण आहे. प्रमेयत्व गुण सामान्य गुण आहे आणि हा सामान्य गुण साहही द्रव्यामध्ये विद्यमान आहे. म्हणून आमच्या आत्मद्रव्यामध्ये देखील हा आत्मा जरी ज्ञायक असला तरी देखील हा ज्ञेय पण आहे. म्हणून स्वपराचा ज्ञाता आहे, त्याप्रमाणे हा ज्ञेय देखील आहे. म्हणजे दुसऱ्या द्रव्यांकडून, म्हणजे दुसऱ्या जीवद्रव्यांकडून हा जाणल्या पण जाऊ शकतो. म्हणजे मी केवल ज्ञानाचा विषय बनू शकते किंवा इतर जीव माझ्या आत्म्याला, माझ्या ज्ञानाला जाणू शकतात. म्हणजे या गुणामध्ये माझ्या आत्म्यामध्ये ज्ञेय बनण्याची पण शक्ती आहे. दुसऱ्यांकरवीही जाणता येतात आणि मला माझ्या आत्म्यालाही ज्ञेय बनवता येऊ शकतं. अशी ही परिणामिकत्व शक्ती आहे. आत्म्यात पराचे करण्याची शक्ती नाही, तर जाणण्याची शक्ती आहे. तुझ्या ज्ञानाकारात परज्ञेय निमित्त आहे आणि परज्ञानात आत्मा ज्ञेय आहे. अर्थात तू ज्ञाताही आहे आणि ज्ञेय म्हणजे प्रमेय पण आहे. स्वपराला जाणण्याची आत्म्याची शक्ती आहे. हे तर आम्ही नेहमी वापरतो की आत्मा दीपकाप्रमाणे स्वपर प्रकाशक आहे. पण त्याचबरोबर ज्ञानाचा ज्ञेय बनण्याची देखील आत्म्याची शक्ती आहे. हा त्याचा प्रमेयत्व नावाचा सामान्य गुण आहे. म्हणून स्वयंप्रमाता असणं म्हणजे ज्ञाता असणं आणि प्रमेय देखील असणं. परज्ञेयाचं प्रतिबिंब आत्म्यात झळकतं
ही परिणम्य शक्ती आणि स्वपराला जाणणं ही परिणामिकत्व शक्ती. ज्ञाता आणि ज्ञेय बनण्याची अशी ही शक्ती. जगातील प्रत्येक वस्तूला आकार आहे. हा प्रदेशत्व गुण आहे. आम्ही सामान्य गुणामध्ये अस्तित्व, वस्तुत्व, द्रव्यत्व, प्रदेशत्व, प्रमेयत्व, अगुरु लघुत्व. तर प्रदेशत्व गुण काय म्हणतो? तर प्रदेशत्व गुण म्हणतो की प्रत्येक वस्तूला काही ना काही आकार आहे. आम्ही तो आकार कदाचित प्रत्येकाचा सांगूच शकू असं नाहीये. काही आकार आम्हाला त्याचा सांगता येत नाही, पण त्याला स्वतःला मात्र त्याचा आकार निश्चितपणे असलाच पाहिजे. म्हणून हा त्याचा प्रदेशत्व गुण आहे. त्याला पदार्थाचा ज्ञेयाकार म्हणतात. या ज्ञेयाकाराच्या निमित्ताने ज्ञानाने तो ज्ञेयाकार जाणला. म्हणजेच आत्मा ज्ञानाकार रूप बनला आणि त्याला आत्मा जाणतो. ही गोष्ट आम्ही प्रवचनसार मध्ये 4 दृष्टिकोनातून बघितलेली आहे. एक म्हणजे परज्ञेय. परज्ञेयाला जाणण्याचा पराचा आकार हा ज्ञेयाकार म्हणजे ज्ञेयाकार. आणि या ज्ञेयाकाराच्या निमित्ताने त्या आमच्या ज्ञानाच्या स्वच्छत्व शक्तीमध्ये ज्ञेयाचं प्रतिबिंब पडलं. हा ज्ञानाचा ज्ञानाकार आणि आमचा ज्ञानगुण. 4 गोष्टी आम्ही बघितलेल्या होत्या. ज्ञेय, ज्ञेयाकार, ज्ञानाकार आणि ज्ञान. हेच या ठिकाणी घेतलं की त्याला पदार्थाचा ज्ञेयाकार म्हणतात. या ज्ञेयाकाराच्या निमित्ताने ज्ञानाचा जो ज्ञेयाकार जाणला म्हणजे आत्मा ज्ञानाकार रूप झाला आणि त्याला आत्मा जाणतो. यात वस्तूचा ज्ञेयाकार हा आत्म्यापासून पृथक आहे. जे बाह्य ज्ञेय आहे त्याचा जो ज्ञेयाकार आहे हा आत्म्यापासून पृथक आहे, अलग आहे. आणि त्याचं निमित्त असताना आत्मा ज्ञेयाकार रूप झाला. म्हणजेच आत्म्याने त्या वस्तूच्या ज्ञेयाकाराला जाणलं. म्हणजेच त्या पदार्थाचे ज्ञानात त्या आकार रूप प्रतिबिंब पडलं आणि त्या समयात त्या ज्ञानाच्याच पर्यायीला आत्म्याने जाणलं. म्हणजे निश्चयाने त्याने आपल्याच पर्यायीला जाणलं आणि हाच आहे ज्ञेय ज्ञायक संबंध. बारीक गोष्ट आहे ही. या ठिकाणी थोडी लक्षात घेण्यासारखी आहे की आम्ही जाणतो काय. आम्हाला वाटतं मी पुस्तकाला जाणलं, मी मोबाईलला जाणत आहे, मी टेबलाला जाणत आहे. आम्ही जगामध्ये आमच्या ज्ञानाचा विषय जे जे ज्ञेय बनतं त्याला आम्ही जाणतो आहे असं आम्हाला वाटतं. आणि ते निमित्ताच्या अपेक्षेने बरोबर आहे, परंतु आम्ही त्याला जाणत नाही. बारीक आम्हाला जर पाहायचं असेल आणि निश्चय पाहायचा असेल तर त्या वस्तूचं आमच्या ज्ञानामध्ये, ज्ञानाच्या त्या पर्यायीमध्ये प्रतिबिंब पडलेलं आहे आणि आमच्या ज्ञानाची त्या समयातली जी पर्याय आहे त्या पर्यायीला हा आत्मा जाणतो आहे. परंतु हे न म्हणता आम्ही ज्ञेयाला जाणतो अशा तऱ्हेचा व्यवहार करतो. आत्मा इंद्रिय ज्ञानाने ज्ञात होत नाही. रागादी विकार ज्ञेय आहे पण त्यात जाणण्याची शक्ती नाही. जे काही रागादी विकार होतात आहे आमच्यामध्ये हे जरी आत्म्यातच होत असले, त्याचं उपादान आत्माच आहे, तरीही देखील ते चित्रूप नाही. चिताभास असं त्याला म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये जाणण्याची शक्ती नाही. आत्म्यात पराचे परिणमन करण्याची शक्ती नाही, तर केवळ जाणण्याची शक्ती आहे. राग संपूर्ण आत्म्यात व्याप्त नाही, पण ज्ञान मात्र संपूर्ण आत्म्यात व्याप्त आहे आणि प्रमेयत्व ही संपूर्ण आत्म्यामध्ये व्याप्त आहे. प्रमेयत्व म्हणजे जाणले जाणेपणा. ज्ञानाला आणि पराला ग्रहण करू शकणे अशी आत्म्याची परिणम्य शक्ती आणि स्वपर दोन्ही ज्ञानाज्ञात होणे ही पारिणामिकत्व शक्ती आहे. ज्ञेयाला जाणणं
ही आत्म्याची शक्ती आहे. पण ज्ञेयामुळे ज्ञान आहे असं मात्र नाही. जगातील परवस्तू, पर आत्मद्रव्य, शरीर, द्रव्यकर्म, भावकर्म हे केवळ ज्ञेय आहे. हा आत्म्याचा स्वभाव नाही. परज्ञेयाचे, रागाचे ज्ञान झाले हा असद्भूत व्यवहार नय आहे. ती माझ्या ज्ञानपर्ययीला जाणतो हा सद्भूत व्यवहार आहे. आणि मी न्यायक स्वभावी आत्मा आहे हा निश्चय नय आहे. नय विवक्षेनी गोष्ट लक्षात घ्यायची. हे सगळे परज्ञेयाचं ज्ञान झालं, हे सगळं असद्भूत व्यवहार आहे. मी माझ्या ज्ञान पर्यायीला जाणतो. पर्याय आणि आत्मा असा भेद केला म्हणून हा सद्भूत व्यवहाराचा विषय झाला. आणि मी केवळ न्यायक स्वभावी आत्मा आहे हा निश्चय आहे. उदाहरणार्थ चंद्राचे बिंब पाण्यात पडते, त्यावेळी पाणी बिंबाकार दिसतो, पण वास्तविकतः ते बिंबाकार रूप नसतं. आत्मा ज्ञेयाला जाणतो तेव्हा ज्ञान ज्ञेयाकार झाल्यासारखे वाटतं, पण तो ज्ञानाकारच असतो. जीवाला स्वपराचे ज्ञान करण्याची शक्ती आहे आणि स्वपर ज्ञेय बनण्याची पण शक्ती आहे. एकेका पर्यायीमध्ये हे सामर्थ्य आहे. आत्म्यात ज्ञेय होण्याचे सामर्थ्य असले तरी तो इंद्रिय ज्ञानाने जाणता येत नाही. तेव्हा प्रत्येक जीवाला अतींद्रिय ज्ञानाची अनुभूती यावी या मंगल कामनेसह ओम ह्रीम परिणम्य परिणामिकत्व शक्ती स्वरूपोहम. उद्याला आपण पुढची शक्ती बघू. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ हो.